किती काळ किती वेळ हे मराठ्यांचं रक्त बादशहासाठी सांडत राहील आणि लढत राहील? ही परिस्थिती कधी बदलणार? ही परिस्थिती कधी बदलणार याचा विचार जिजाऊ त्या ठिकाणी करू लागल्या. जिजाऊंचं हृदय धडकत होतं ते केवळ आणि केवळ देश देव धर्माच्या रक्षणाकरता त्यांच्या काळजीपोटी. जिजाऊ चिंतन करत होत्या श्रीकृष्णाच्या शिष्टाईचं, चंद्रगुप्त मौर्य चाणक्य यांच्या कूटनीतीचं आणि अशा सगळ्या विचारांचा परिणाम त्या गर्भातील बालकाच्या अंग प्रत्यंगावर होत होता. गर्भा अवस्थेत माऊली ती माता जे चिंतन करते ना, त्या चिंतनाचा परिणाम त्या गर्भावर होत असतो बरं का. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये बालक जन्माला आल्यानंतर संस्कार नाही आहे. बालक जन्माच्या अगोदर म्हणजे गर्भात वाढत असताना संस्कार आहे. जसे तुम्ही संस्कार कराल तसा तो गर्भ वाढेल. रामायण महाभारतचं चिंतन भगवद्गीता तिने ऐकली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जिजाऊंचं सात्विक चिंतन होतं महाराज. राम कृष्ण यांचे नित्य यांच्या लीला त्या ऐकत होत्या, श्रवण करत होत्या. पण त्याचबरोबर जो अन्याय घडत होता त्या घटना सुद्धा त्यांच्या काना मनावर आणि गर्भावर परिणाम करत होत्या. हळूहळू 4था 5वा 6वा 7वा महिना लागला आणि गर्भावस्थेमध्ये 7वा 8वा महिना लागल्यानंतर प्रत्येक मातेला प्रत्येक आईला काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं. त्यालाच डोहाळे असं म्हणतात. लक्ष्मीबाईने जिजाऊंना विचारलं, जिजाऊ प्रत्येक माऊलीला प्रत्येक आईला या अवस्थेमध्ये काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं. आपल्यालाही काहीतरी खावं वाटत असेल, आपल्यालाही काहीतरी ल्यावं वाटत असेल. सांगा ना आपले डोहाळे काय आहे, आपले डोहाळे काय आहे? त्यावेळेस जिजाऊ उत्तरल्या. जिजाऊ म्हणतायत आम्हास काही ल्यावं वाटत नाही, आम्हास काही खावं वाटत नाही, आम्हास काही प्यावं वाटत नाही. जिजाऊ अहो साहेब मग काय वाटतंय तुम्हाला? काय आहे तुमचे डोहाळे? सांगा ना आम्हाला. आणि गरजल्या त्या रणरागिणी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत मुंग्यांच्या रांगा सडसडत गेल्या. हाताच्या मुठ्या आवळल्या, श्वास चढला, हृदयाचे ठोके वाढले, नेत्रातून तप्त लालबुंद ज्वाळा बाहेर फेकू लागल्या आणि ती रणरागिणी बोलू लागली, लक्ष्मीबाई आम्हास काही खावं वाटत नाही, आम्हास काही प्यावं वाटत नाही, आम्हास काही ल्यावं वाटत नाही. आम्हास वाटतं एखादी तलवार हातात घ्यावी, आम्हास वाटतं भवानी आईची कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालावी, आम्हास वाटतं कपाळी शिवगंध लेवावा, आम्हास वाटतं डोक्यावर जिरेटोप घालावा, आम्हास वाटतं घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये जावं, आम्हास वाटतं ज्या हैवानांनी माझ्या आया बहिणींची आबरू लुटली ना त्या हैवानांचं मस्तक धडा वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हे आम्हाला वाटतं, हे आम्हाला वाटतं. आणि खरोखर त्या चिंतनाचा परिणाम त्या गर्भावर झाला महाराज. गर्भावर झाला आणि पवित्र दिवस उजाडला आणि अन्यायाचा अंधकार दूर करणारा, दुष्टांचा संहार करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला की ज्यांच्या जन्मामुळे हे स्वराज्य घडलं आणि ही भूमी अन्यायात मुक्त झाली. राजाधिराज योगीराज गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. शिवनेरीवर शिवाजी राजांचा जन्म झाला महाराज आणि सर्व संस्कारांनी अभिभूत असणारं ते दिव्य बालक शिवनेरीवर दिसामासाने मोठं होऊ लागलं. जिजाऊंची सतर्कता फार होती. लहान वयातच रामाने कसा पराक्रम केला, श्रीकृष्णाची शिष्टाई कशी होती, भीष्म पितामह काय होते हे त्या सांगायच्या. आणि अशा कृष्णाच्या त्या पराक्रमाच्या कथा सांगू लागल्या, शिष्टाई सांगू लागल्या आणि दिसामासाने शिवबा मोठे होऊ लागले. आणि खरोखर जसं एका माऊलीच्या अंतकरणात, जसं एकाच आईच्या अंतकरणात लेकराच्या हिताची चिंता असते, लेकराच्या हिताची तळमळ असते, अगदी तद्वत माझे तुकोबाराय म्हणतात संतांच्या अंतकरणात सुद्धा तुम्हा आम्हा जड जीवांच्या हिताचे तळमळ असते. तुकोबाराय तेच सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
ते अंतकरण पाहून, एका मातेचं आणि लेकराचं हे वर्णन पाहून, त्यांचं ते जीवन पाहून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना माऊलींची आठवण झाली, साधू संतांची आठवण झाली. आणि बरं का, साधू संत हे आपले खरे मायबाप आहेत, हे आपले खरे मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. म्हणून आपल्याला जन्म देणारी आई ती आपली आई आहेच, परंतु आपली खरी आई जर कोण असेल तर ते माऊली आहेत, ते साधू संत आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय काय सांगतो? वारकरी संप्रदाय सांगतो, ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताबाईकडे बघावं.